मग काही लोक आम्हाला प्रश्न विचारतात, ताई आमच्या गळ्यात माळ आहे हो, आमच्या कपाळाला गंध आहे, आम्ही पंढरपूरची वारी करतो, पण एवढा सगळा परमार्थ करून आमच्या जीवनामध्ये दुःख का बरं? याचं कारण असं आहे की पूर्वजन्मीचं संचित तुम्हाला भोगावं लागणार आहे. कारण भोगतो न घडे संचिता वाचुनी, जे भोगायला आलं त्याच्यासाठी आम्हाला तत्पर राहावं लागणार आहे. पण याला एक पर्याय दादा, जरी प्रारब्धातली भोग आहे ते भोगावे लागणार आहे, तरी ते दुःख आहे, पण त्या दुःखाची तीव्रता कमी करायची असेल तर त्याला कारण आहे. एक लक्षात ठेवा, तुम्हाला इमर्जन्सी कामाकरता बाहेर जायचं आहे, महत्त्वाचं काम आहे, पाऊस पडतोय, पण काम तर केलं पाहिजे, पण त्या पावसापासून संरक्षण व्हावं याच्यासाठी तुम्ही कशाचा वापर करता? तो छत्री काय करते? आपल्याला ओलं होऊ देत नाही. तसंच आहे, दुःखाची तीव्रता कमी करायची असेल, दुःख खूप जास्त आहे, पण त्या दुःखाची तीव्रता कमी करायची असेल तर नामस्मरणाची छत्री तुमच्या डोक्यावर असेल तर ती दुःखाची तीव्रता कमी होत असते दादा.